विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. एसएससी स्टेनोग्राफरची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुमचं शिक्षण जर इयत्ता 12वी असेल आणि तुमच्याकडे शॉर्ट हँडचं चांगलं नॉलेज असेल तर तुम्हाला केंद्र सरकारमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे. ही संपूर्ण जाहिरात आपण समजून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्त्वाची माहिती आपल्याला सांगतो. या एसएससी स्टेनोग्राफरसाठी जो सिलेबस आहे तो सिलेबस आणि आता काल परवा जी ऍड आलेली आहे एसएससीची एसएससी फेज 13 त्याचा सिलेबस, या दोनही परीक्षांचा सिलेबस बिलकुल सेम आहे. त्यामुळे ही जी आपली एसएससी सिलेक्शन पोस्टची बॅच आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. या बॅच मध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे, सराव टेस्ट आहेत, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत आणि 1 वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे. ही आपली बॅच मराठी माध्यमामध्ये आहे. 2423 पदांसाठी ही जाहिरात आहे आणि आता जी एसएससी ची जाहिरात आलेली आहे ती स्टेनोग्राफरची 261 पदांची आहे. चला तर मग जाणून घेऊया नवीन जाहिरात. बघा या ठिकाणी ही आहे स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी ची जाहिरात. स्टेनोग्राफर ग्रेड सी अँड ग्रेड डी एक्झामिनेशन 2025. फॉर्म भरण्याची मुदत जी आहे ती 6 जून ते 26 जून 2025 पर्यंत आहे. लास्ट डेट पेमेंट करण्याचा जो आहे तो 27 जून आहे. आपल्या फॉर्म मध्ये आपल्याला जर काही करेक्शन करायचं असेल तर त्यासाठी 1 जुलै पासून ते 2 जुलै हा वेळ दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम आपली कधी होणार आहे तर 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या दरम्यान आपली होणार आहे परीक्षा. या परीक्षेबाबत फॉर्म भरण्याबाबत तुम्हाला काही अडचण आली तर टोल फ्री नंबर दिलेला आहे 1800 309 3063 या नंबरला आपण संपर्क करायचा आहे. आता कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत यामध्ये बघा. आता ही खरं तर 91 पानांची जाहिरात आहे. आपल्याला पूर्ण जाहिरात वाचण्याची आवश्यकता नाही. आपल्या दृष्टीने जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ते आपण समजून घेऊया. या ठिकाणी बघा ग्रेड सी. आता ग्रेड सी मध्ये कोणती पदे येतात तर ग्रुप बी नॉन गॅझेटेड हे येतं ग्रेड सी मध्ये. आणि स्टेनोग्राफर ग्रेड डी मध्ये ग्रुप सी ची वेगवेगळ्या विभागाची पदे येतात. किती जागा आहेत तर जागा आहेत 261. आता हे 261 जागा खरं तर 2024चा जर आपण विचार केला तर जवळपास 2000 प्लस जागा होत्या, ज्या की आता 2025 मध्ये 261 जागा आलेल्या आहेत. आता खरं तर जवळपास 13% जागा फक्त मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आलेल्या आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या पदसंख्येमध्ये निश्चितपणे वाढ होण्याची दाट शक्यता आहे, हे लक्षात घ्या. आता वयोमर्यादा समजून घेऊया आपण आधी थोडक्यात. किती वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येईल. आता ही जनरलची वयोमर्यादा आहे, कॅटेगरी वाईज याच्यामध्ये सूट सुद्धा आहे, ते पण सांगतो. बघा आता याच्यामध्ये जर तुम्ही स्टेनोग्राफर ग्रेड सी साठी फॉर्म भरत असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. 1/8/2025 ला तुम्ही किमान 18 आणि कमाल 30 वर्ष याच्यामध्ये असले पाहिजे, हे लक्षात घ्या. स्टेनोग्राफर ग्रेड डी साठी फॉर्म भरत असाल तर 18 ते 27. आता 1/8/2025 ला किमान 18 आणि जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंतच वय आपलं असणं आवश्यक आहे. मग सूट कोणाला आहे तर यामध्ये बघा, यामध्ये एससी एसटी यांना 5 वर्षाची सूट आहे, ओबीसी ला 3 वर्ष आहे, दिव्यांग उमेदवार ओपन कॅटेगरी मधला असेल तर 10 वर्ष सूट आहे, दिव्यांग ओबीसी असेल 13 वर्ष, दिव्यांग एससी एसटी असेल तर 15 वर्ष, एक सर्व्हिसमॅन असेल तर सर्व्हिस कालावधी अधिकचे 3 वर्ष इतकी सूट आहे. आणि बाकी बरेच कॅटेगरी आहेत त्यांना त्या त्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सूट आहे, हे लक्षात घ्या. चला पुढे. आता इसेन्शियल क्वालिफिकेशन किमान शैक्षणिक पात्रता काय आहे तर ज्या विद्यार्थ्याचं इयत्ता 12वी शिक्षण झालेलं आहे किंवा 12वी समकक्ष आहे असं कुठलाही विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतो. त्यामुळे फक्त 12वी आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे खूप चांगली संधी आहे आपल्याला स्टेनोग्राफर होण्याची. आता हे 12वी जे आहे ते 1/8/2025 ला तुमचं कंप्लीट असणं आवश्यक आहे किंवा त्याच्या अगोदर कंप्लीट असणं आवश्यक आहे. आता सॅलरी किती मिळते हो नेमकी आपल्याला तर बघा, एक सॅलरीचा विचार केला तर ग्रुप सी साठी 44,900 ते 1,42,400 या दरम्यान सॅलरी आहे. आणि ग्रुप डी चा विचार केला तर 25,500 ते 81,100 या दरम्यान आपल्याला सॅलरी आहे. फॉर्म कुठे भरायचा आहे तर ssc.gov.in या वेबसाईटला आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर पुढे परीक्षा शुल्क फक्त किती आहे 100 रुपये. त्याच्यामध्ये पण आपण महिला असाल, आपण एससी एसटी मध्ये असाल, आपण दिव्यांग असाल किंवा आपण माजी सैनिक असाल तर तुम्हाला फी भरण्याची आवश्यकता नाही.
आता आपल्याला परीक्षा कुठे देता येईल तर बघा, ऑल ओव्हर इंडियामध्ये ह्या जागा असतात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला परीक्षा देता येते. अमरावती आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, पणजी सुद्धा आहे, त्यानंतर जळगाव पण आहे. या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरून परीक्षा देता येणार आहे. आता सिलेक्शनची प्रोसेस नेमकी काय, बघा या ठिकाणी सिलेक्शनची प्रोसिजर खूप सोपी आहे. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायची आहे. एक ऑनलाईन एक्झाम तुम्हाला सगळ्यात आधी द्यायची आहे. ती ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर मग तुम्हाला शॉर्ट हँड टेस्ट, ज्याला आपण स्किल टेस्ट म्हणतो, ती स्किल टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. आणि त्यानंतर तुमचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि नंतर तुमची लागणार आहे मेरिट लिस्ट, म्हणजे तुमचं सिलेक्शन. आता एक लक्षात घ्या, यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे या आधारावरतीच, या मार्कांच्या आधारावरतीच आपलं फायनल सिलेक्शन होतं. हे जे स्किल टेस्ट आहे किंवा शॉर्ट हँड टेस्ट आहे, हे फक्त काय आहे, क्वालिफाईंग नेचरचं आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. पण ऍक्च्युअल तुम्ही याच्यात तुम्हाला किती मार्क पडलेत याच्यावर तुमचं सिलेक्शन ठरणार आहे. आता परीक्षेची पद्धत नेमकी आपली कशी आहे तर बघा, या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटर बेस्ड एक्झाम म्हणजे सीबीटी आपण ज्याला म्हणतो, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, याच्यामध्ये तुम्हाला 200 प्रश्न आहेत 200 मार्कांसाठी, हे लक्षात घ्या. मग आता काय काय आहे 200 प्रश्नांमध्ये, तर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, ज्याला आपण बुद्धिमापन चाचणी म्हणतो, त्याचे 50 प्रश्न आहेत 50 मार्कांसाठी. जनरल अवेअरनेस, ज्याला आपण जीके जीएस म्हणतो, जनरल नॉलेज अँड जनरल स्टडी, चालू घडामोडी आणि सामान्य अध्ययन, याचे 50 प्रश्न 50 मार्कांसाठी. आणि इंग्लिश लँग्वेज म्हणजेच इंग्रजी व्याकरण आणि कॉम्प्रेन्शन, याचे 100 प्रश्न 100 मार्कांसाठी. अशा पद्धतीने 200 प्रश्न 200 मार्कांसाठी पेपर सोडवायला तुम्हाला मिळणार आहे 2 तासाचा कालावधी. पेपरला, हा पेपर कसा आहे, ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस, म्हणजेच एक प्रश्न 4 पर्याय असतील, योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर 0.25 निगेटिव्ह मार्किंग आहे. एक प्रश्न चुकला तर तुमचे 0.25 मार्क काय होतील, वजा होतील. आता ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम अनेक शिफ्ट मध्ये झाली तर नॉर्मलायझेशन सुद्धा केलं जाणार आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर आता अभ्यासक्रम आपण समजून घेऊ. या जाहिरातीमध्ये अभ्यासक्रम पण दिलेला आहे, मी थोडं बाजूला होतो, तुम्ही एकदा बघा, स्क्रीनशॉट करून घ्या तुम्हाला पाहिजे तर. आता जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, बुद्धिमापन चाचणीमध्ये काय विचारलं जाईल, तर उमेदवार लवकरात लवकर अचूकपणे किती उत्तर देऊ शकतो हे आजमावण्यासाठी खरं तर हा सगळा सिलेबस आहे. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस, याच्यामध्ये चालू घडामोडीचा पार्ट जास्त असतो. त्याचप्रमाणे तुमचं स्पोर्ट्स असेल, हिस्ट्री असेल, कल्चर असेल, जॉग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, जनरल पॉलिटी इन्क्लुडिंग इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटना असेल, ह्या सगळ्या विषयांचा समावेश जो आहे तो जीके जीएस मध्ये होतो. त्यानंतर हे आपलं आहे इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेज मध्ये आपलं पुन्हा तेच इंग्लिशचा जो काही ग्रामरचा पार्ट असतो तो सगळ्या याच्यामध्ये दिलेला आहे. आता हा सिलेबस समजून घेतल्यानंतर मग पुढचा टप्पा आहे आपला स्किल टेस्टचा, शॉर्ट हँड टेस्ट आपण ज्याला म्हणतो. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचे बघा, द कॅन्डिडेट्स विल बी गिवन वन डिक्टेशन फॉर 10 minutes in English or Hindi as opted by the candidates in the online application form. ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, ऍट द स्पीड ऑफ 100 words per minute फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड सी. आता ग्रेड सी ला तुम्हाला 100 शब्द आहेत एका मिनिटामध्ये, आणि ग्रेड डी ला तुम्हाला 80 शब्द आहेत एका मिनिटामध्ये. मग आता याच्यासाठी वेळ पण त्यांनी दिलेला आहे. वेळ कसा आहे, तर स्टेनोग्राफर ग्रुप डी साठी इंग्लिश लँग्वेज पण आहे, तुम्हाला 50 मिनिटं वेळ मिळेल. आणि स्टेनोग्राफर ग्रुप डी ला, ग्रेड डी ला हिंदी लँग्वेज पण आहे, त्यासाठी तुम्हाला 65 मिनिटं मिळतील. स्टेनोग्राफर ग्रेड सी ला तुम्हाला इंग्लिश लँग्वेजला 40 मिनिटं आहेत, आणि स्टेनोग्राफर ग्रेड सी ला हिंदी लँग्वेजला तुम्हाला 55 मिनिटं आहेत, हे लक्षात घ्या. मग ही आहे तुमची स्किल टेस्ट. आता ही खरं तर क्वालिफाईंग नेचरची आहे, याच्यामध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. आता एक महत्वाची गोष्ट जी सगळ्याच एक्झामला लागू असते ती म्हणजे काय, सीबीटी जी आहे आपली कम्प्युटर बेस्ड टेस्ट, याच्यामध्ये तुम्हाला, तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 30% मार्क, म्हणजे 200 पैकी तुम्हाला 60 मार्क घ्यायचे आहेत. ओबीसी ईडब्ल्यूएस ला 25% म्हणजे 50 मार्क घ्यायचे आहेत, आणि बाकीच्याला 20% म्हणजेच 40 मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत. हे मिनिमम मार्क्स आहेत तुम्हाला पुढील टप्प्याला पात्र होण्यासाठी, म्हणजे सीबीटी मधनं स्किल टेस्टला पात्र होण्यासाठी. पुढे बघा, इथं स्पष्ट दिले, स्किल टेस्ट इज मॅन्डेटरी बट क्वालिफाईंग इन नेचर.
म्हणजे जी शॉर्ट हँडची जी टेस्ट आहे ती टेस्ट ही कंपल्सरी आहे, पण ती कशी आहे, क्वालिफाईंग नेचरची आहे. तिचे मार्क फायनल मेरिटमध्ये पकडणार नाहीत. तर अशा पद्धतीनं ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली. आता डॉक्युमेंट काय काय लागतील त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊ, त्याच्यामध्ये आपण डॉक्युमेंटची सगळी माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे. जर 12वी झालेलं असेल, शॉर्ट हँडचं चांगलं नॉलेज असेल तर नक्की फॉर्म भरा, कारण डायरेक्ट केंद्र सरकारमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे. पगार सुद्धा खूप चांगले आहे. अलीकडच्या काळामध्ये खूप साऱ्या सुविधा या नोकरीमध्ये आपल्याला मिळत असतात. तेव्हा पात्र होत असाल तर नक्की फॉर्म भरा. यासाठी जो सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबसची आपली ही इग्नाइट अकॅडमीची SSC सिलेक्शन पोस्टची बॅच आहे. या बॅचमध्ये हा सगळा सिलेबस इग्नाइट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी कव्हर केलेला आहे. बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे, सराव टेस्ट, PDF स्वरूपात नोट्स, 1 वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहता येईल. आणि हा जो आपला पेपर होणार आहे स्टेनोग्राफरचा, हा पेपर आपला इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये होणार आहे. आणि हाही पेपर आपला इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये होणार आहे. आणि लक्षात घ्या, ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरवर संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.